नमस्कार मित्रांनो, वामन बरोळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आत्ता आपण आहोत कुडाळमध्ये, कुडाळ शहरामध्ये। कुडाळ शहराचं थोडंसं दर्शन 2 वर्षानंतर, 2 वर्षापूर्वी एक कुडाळ शहराचं प्रदक्षिणा म्हणून व्लॉग केलेला मी, तो खूप चांगला चालला। त्यानंतर कुडाळमध्ये तर मी सारखा येत असतो, दर महिन्याला 2 फेऱ्या तरी असतातच माझ्या। पण या 2 वर्षांनंतर एकदा व्लॉग केला की मग नंतर पुन्हा काय फारसं नवीन नाही झालं आहे आणि प्रवास इतर ठिकाणी माझे जास्ती आहेत, तर मी ते कवर करायचा प्रयत्न नाही केला। म्हटलं चला आता 2 वर्ष झालीत, आणखी एक विषय माझ्या डोक्यामध्ये घोळतो। आणि आता झालं असं की मी एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलेलो आणि तिथे तोच विषय चालू होता। म्हटलं चला आता व्लॉग करूया आज, आणि थोडं ऊन पण चांगलं आहे, अर्थात थोडंसं इथे रिफ्लेक्शन येत आहे। जरा थोडं पूर्वी केला पाहिजे होता, थोडा जरा लेट झाला आहे करायला, ठीक आहे, स्टील तुम्ही समजून घ्याल, कारण चित्रामध्ये थोडंसं तुम्हाला रिफ्लेक्शन येत असेल तर। पण विषय असा होता की मी हॉटेलमध्ये थांबलेलो होतो आणि नाश्ता करता करता बाजूला एक 3-4 लोकं एजंट वाटावी तशी येऊन बसली आणि त्यांच्याबरोबरच एक गावातील व्यक्ती होती। ती थोडीशी हाफ पॅन्ट मळकं शर्ट वगैरे, इथे बघा हा जो ही जी नवीन बिल्डिंग झाली आहे, या 2 बिल्डिंग त्यावेळी 2 वर्षापूर्वी ज्यावेळी मी व्लॉग केलेला त्यावेळी त्यातल्या एका बिल्डिंगचं काम चालू होतं। आणि इथे तर आता आहे 24 अवर्स मेडिकल पण सुरू झालं आहे। काही गोष्टी खऱ्याच चांगल्या असतात। त्या दिवशी रात्री 2 वाजता मला मेडिसिनची गरज लागली, मी इथे आलेलो। सो काही गोष्टी खऱ्याच चांगल्या असतात ज्या व्हायला पाहिजेत। बरं, ते महत्त्वाचं नाही आहे, माझा विषय वेगळा होता की एक व्यक्ती तिथे येऊन बसली। आज बाजाराचा दिवस पण आहे मित्रांनो, तुम्हाला बाजार दिसतो आहे इथे भरलेला कुडाळचा। तर त्या व्यक्तीला ते जे एजंट सांगत होते की सर तुमची आम्ही जमीन विकून देऊच, पण तुमच्या बघण्यात अजून कुठे असेल चांगली एक 10-12 एकर, तर आमच्याकडे एक व्यक्ती आहे जो तुम्हाला तो जमीन घ्यायला तयार आहे, तुमची जी काही रक्कम असेल ती देऊन। आता घडलं असं की यापूर्वी असं 1-2दा आमच्या बाबतीत घडलं की आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये होतो किंवा कुठेतरी होतो आणि तिथे अशा प्रकारची लोकं, आता मागे एकदा मी आणि विस्मयी प्रवासामध्ये होतो आणि ओरोसला असताना एक बीडची पार्टी आलेली होती आणि त्यांच्याबरोबर एक लोकल एजंट डिस्कस करत होता आणि ते करता करता आमच्या कानावर पडलंच की तुम्ही घेऊन टाका, चांगली जमीन आहे, 10 एकर आहे वगैरे वगैरे। आता या गोष्टी ना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत सध्या सिंधुदुर्गामध्ये। तर त्यावर माझा व्ह्यू असा आहे की अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की कोण जमीन जो विकतो आहे व्यक्ती, त्याची काय गरज आहे, पण टाळता येऊ शकतात का या गोष्टी, हे पाहणं गरजेचं आहे। आता तुम्ही आजूबाजूला जो विकास बघताय त्यातला 99% 95% म्हणूया हा आपला कोकणी माणसाचाच विकास आहे। इथे कोणी किती पेपरमध्ये लिहू दे, नाहीतर पेपरमध्ये नाही लिहित आहेत, पण सोशल मीडियावर जे प्रचंड प्रमाणात सध्या चाललं आहे ना की परप्रांतीय आले, त्यांनी हे केलं आहे ते केलं आहे, तेवढी वस्तुस्थिती नाही आहे इथे। हां ठीक आहे, कामांसाठी लेबर वर्कसाठी मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय इथे आहेत, याबद्दल काही वाद नाही, कारण लेबर मिळणं कठीण असतं। बाकी तुम्ही जी भरभराट दिसती आहे किंवा जो काही विकास दिसतो आहे त्यामध्ये जो 95% विकास हा कोकणी माणसाचाच झाला आहे। पण त्या जमिनी विकणं हे मात्र एक शाप ठरू शकतो आणि तो गोव्याच्या बाबतीत ठरलेला आहे, हे लोकांनी मात्र एकदा लक्षात घ्यावं। ज्या काही लोकांना इथे तुम्ही बघताय सगळे फेमस व्यापारी इथले आहेत कुडाळ शहरातले। भालचंद्र इथे बाजूला ते हॉटेल आहे, तिथे तुम्हाला मागे मी समोसाचा फोटो टाकलेला, शेअर केलेला। सो माझं एक फेवरेट डेस्टिनेशन आहे तिथे समोसा खाणं, भालचंद्र हे हॉटेल आहे तिथे। बाकी जुनीज आहेत हॉटेल, संदेश टी स्टॉल पण आहे, तुम्हाला मी रेल्वे स्टेशनकडे घेऊन जाईन। तर या जमिनी विकून मुंबईमध्ये जाऊन फ्लॅट घेणं किंवा मुंबईला किंवा पुण्याला जाऊन काहीतरी, मूळचे काही लोक मुंबईचे असतात किंवा पुण्याचे असतात, ते आपल्या भावंडांना वगैरे इकडे रेडी करून घेतात की अरे आमच्याकडे एक एजंट आहे, तुम्ही विका जमीन, काय करायची आहे ती, आपण भांडतच बसू वगैरे वगैरे। त्यानंतर काही लोकांनी आपले गणपती पण बंद केलेत। इथे हा आंबेडकर तिठा आहे, इथे 3 रस्ते, हा एक रस्ता आणि एक तिकडे गेला आहे आणि एक तिकडे डॉन बॉस्को म्हणून संस्था पण आहे। सो आंबेडकरांचा पुतळा आहे इथे आणि गौतम बुद्धांचं चित्र पण तिथे आहे। आणि हा रोड जो आहे ना रेल्वे स्टेशनकडे जातो आणि इथे कॉर्नरला जरा पुढे गेल्यावर परुळेकर पार्क म्हणून पण आहे आणि तिथून एक रस्ता साई मंदिरला पण जातो, तो पुढे रेल्वे स्टेशनच्या पुढे। तर काही लोक साईबाबांचे भक्त असतील, तेही कधीतरी या रस्त्याने आलेले असतील। तर पुन्हा एकदा मुद्द्यावर येतो की या ज्या जमिनी विकल्या जात आहेत ना, या
टाळता येतील का हे पाहणं गरजेचं आहे. अगदीच गरज म्हणून जर एखादा कोणतरी विकत असेल तर मी समजू शकतो, पण केवळ मोठ्या शहरांमध्ये जाऊन फ्लॅट घेणं किंवा तिकडे कुठेतरी नोकरीची संधी आहे म्हणून आपल्या हातातली सोन्यासारखी जमीन घालवणं किंवा अतिरिक्त जमीन आहे म्हणून आहे ती जमीन विकून टाकणं, याने सगळ्याने आपला तोटा होणार आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणावर. त्यातलं एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे ज्यावेळी दुसऱ्या प्रांतातले किंवा दुसऱ्या क्षेत्रातली लोक इथे येऊन राहतील त्यावेळी आपलं जे एकंदरीत आपली गावकी आहे त्याचं काय होणार आहे, पुढे कोण चालवणार आहे, देवस्थान कोण चालवणार आहे, किंवा जे काही गावात चालतं आहे आपलं जे अगदी व्यवस्थित चालतं आहे ते कोण बघणार आहे पुढे. ही लोकं येऊन करणार आहेत का? ते आपलंच कल्चर घेऊन येतील, ते आपलेच चालीरीती आहेत त्या पुढे नेतील. आपल्या कोकणी चालीरीती किंवा जी कोकणी संस्कृती आहे ती कोण पुढे नेणार आहे. तर या सगळ्यांसाठी आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे. आणि मी तर म्हणेन की जास्तीत जास्त मूळच्या कोकणी लोकांनी इथे जमिनी घ्याव्यात. जर कोण विकत असेल ना तर जास्तीत जास्त मूळच्या कोकणी लोकांनी इथे जमिनी घ्याव्यात आणि प्रयत्न करावा की ह्या जमिनी आपल्याकडेच राहतील. सो एवढंच मला सांगायचं होतं. फार काही मोठा संदेश देणं एवढा मी मोठा व्यक्ती नाही आहे, पण जे डोक्यात होतं मागे मी लिहिलेलं पण होतं, पण म्हटलं आज जरा व्हिडिओमध्ये पण बोलूया. आता आपण कुडाळ स्टेशनला आलोत. सुशोभीकरण चांगलं केलं आहे कुडाळ स्टेशनचं. प्लॅटफॉर्म आहेत तसे आहेत, पण जे बाहेरून दिसतं आहे ते खूप छान वाटतं आहे. आणि थोडं आणखी एक महत्त्वाचं आहे, पार्किंगची व्यवस्था जरा व्यवस्थित झाली आहे. म्हणजे पूर्वी ज्यावेळी इथे गाडी ठेवून ज्यावेळी आम्ही रत्नागिरीला जायचो किंवा इतर कुठे जायचो तर थोडंसं जीव मुठीत ठेवून जावं लागायचं, पण आता मात्र असं आहे की सिक्युरिटी आहे आणि बऱ्यापैकी चांगली सोय आहे. त्यामुळे इथे गाडी पार्क करणं आणि इथून जाणं सोपं पडतं. आता ट्रेन पकडणं वगैरे सोपं पडतं. जर भविष्यात डबल लाईन झाली तर खूपच चांगलं होईल. आणि अगदी म्हणजे ज्यावेळी कोकण रेल्वे येत होती ना त्यावेळी सगळे लोक म्हणत होते आता कोकण रेल्वे आली की परकीय येतील, परप्रांतीय येतील, सगळेजण सगळं काही हडप करतील वगैरे वगैरे. तसंही नाही झालं आहे सगळं. म्हणजे आपल्या लोकांनी बऱ्यापैकी जपलं आहे. मी म्हणेन तसंच करणं गरजेचं आहे पुढे. जे आपण जपलं आहे, जे आपण उभं केलं आहे या गेल्या काही वर्षामध्ये 10-15 वर्षामध्ये तुम्ही बघाल सिंधुदुर्गाचं दरडोई उत्पन्न वाढलं आहे, विकास चांगला झाला आहे. असं नाही म्हणता येणार की आपण मागे गेलो. निगेटिव्हिटी पसरवणारे लोक काय घेऊन येतात मला माहिती नाही, पण पॉझिटिव्हिटी प्रचंड आहे इथे आणि ती पुढे नेणं आणखी गरजेचं आहे. डिमोटिवेट करण्यापेक्षा मोटिवेट करणं कधी पण चांगलं असतं. सो आता आपण डायरेक्ट इथून बाहेर पडून कुडाळ शहरात जाऊ आणि तिथे जाऊन आपला हा जो व्लॉग आहे तो आपण संपवूया. तेव्हा शिरसाट मसाले केवढी मोठी ॲडव्हर्टाइजमेंट लागली आहे. आपलाच ब्रँड आहे. शिरसाट मसाले असतील किंवा मी मगाशी दाखवलेलं तुम्हाला ही बस आहे आपली, सगळे आपलेच ब्रँड आहेत. आणि सिंधुदुर्गातले जे उद्योजक आहेत, माई कोणतरी काजूवर खूप मोठा लेख लिहिलेला, त्यांना सांगायला मला आवडेल की एकट्या वेंगुर्ल्यामध्ये 7 की 8 कारखाने आहेत मोठे आणि ब्रँड आहेत. त्याबद्दल काहीतरी लिहा, पॉझिटिव्हिटी पसरवा ना तुम्ही. हे भैरव मंदिर आहे आपल्या कुडाळमधलं. अजून एका ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. ओके, ही जागा एकेकाळी जिल्ह्याचं मुख्यालय होती आणि माझ्या अनेक मेमरी इथे आहेत, कारण वडिलांच्या कामामुळे असे ना किंवा काही कामांमुळे असे ना इथे सारखं येणं व्हायचं. म्हटलं चला आज जरा थोडंसं ऊन वगैरे चांगलं आहे तर इथे जाऊन बघून येऊया काय आहे. सगळ्या इमारती पडलेल्या आहेत. फक्त एक चांगलं झालं आहे, या सगळ्या पडलेल्या इमारती किंवा न वापरात असलेल्या इमारतीमध्ये एक जी मुख्य इमारत आपली कार्यालय जे आहे ते आहेच चालू. आणि हां, इथे हे जे महिला हॉस्पिटल झालं आहे ना, या हॉस्पिटलने करोना काळात खूप चांगली कामगिरी केली आहे. इथले जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांनी खूप चांगली मेहनत घेतलेली करोना काळामध्ये. एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे मित्रांनो. इथे मी थांबेन आता, फार काही मी फिरवणार नाही आहे. जे सांगायचं होतं मी सांगितलं. आवडलं असेल तर शेअर करा. धन्यवाद.